गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वर्गीय कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या स्मृतींना आज त्यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर शहर आणि तालुक्यात विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करत आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली अर्पण करण्यात आली। वाखरी येथील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी विशेष अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वर्गीय मोठ्या मालकांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले। याच अभिवादन सोहळ्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात शेकडो कार्यकर्त्यांनी आणि तरुण वर्गाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले। या विधायक उपक्रमातून कार्यकर्त्यांनी आपल्या श्रद्धेय नेत्याच्या स्मृतींना उजाळा दिला। पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते माझे आजोबा कर्मयोगी श्रद्धेय स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक तथा आपल्या सर्वांचे लाडके मोठे मालक यांच्या 6व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज या ठिकाणी अशा या पवित्र दिवशी आध्यात्मिक अशी कीर्तन सेवा, त्याचबरोबर महारक्तदान असा संकल्प पांडुरंग परिवारातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलाय। आणि निश्चितच या पुण्यतिथीच्या निमित्ताने आमचे नेते आदरणीय प्रशांतरावजी परिचारक मालक यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विविध समाज उपयोगी कार्यक्रम पांडुरंग परिवारातल्या गावागावातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या माध्यमातून होत आहेत। खरं तर आपल्या सगळ्यांना माहित आहे गेल्या 40-50 वर्षामध्ये स्वर्गीय मोठ्या मालकांचं या तालुक्यासाठी या जिल्ह्यासाठी असलेलं योगदान हे लक्षात घेऊन जी शिकवण, जे संस्कार या ठिकाणी स्वर्गीय मोठ्या मालकांनी नुसतं परिचारक कुटुंबालाच नाही तर पांडुरंग परिवारातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला जो आदर्श घालून दिलाय तो आदर्श पुढे समाजातल्या तळागाळापर्यंत नेण्याची जबाबदारी आज पांडुरंग परिवारातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये। त्यामुळे आजच्या या पवित्र दिवशी मोठ्या मालकांच्या पवित्र स्मृतीला या ठिकाणी विनम्रपणे मी आदरांजली वाहतो। त्याचबरोबर जनसेवा हाच खरा धर्म हे उक्तीप्रमाणे मोठे मालक स्वतः 40 वर्षामध्ये जगले आणि त्यांच्या आज स्मृती उजाळत असताना विविध असे रक्तदान असेल, आरोग्य शिबिर असतील, जे शोषित पीडित वंचित गरजू लोक आहेत अशा सगळ्यांना वेगवेगळ्या मदतीच्या भावनेतनं, एक सेवावृत्ती भावनेतनं आज आमचे सर्व वडीलधारी पदाधिकारी असू द्यात, तरुण कार्यकर्ते असू द्यात, त्यांच्या माध्यमातून गावागावामध्ये होत आहेत। निश्चितच मोठ्या मालकांच्या आत्म्याला या ठिकाणी निश्चितच समाधान वाटत असणार आहे। कारण आज पुढची पिढी सुद्धा आज जवळजवळ 3-3, 4-4 पिढ्यापासून आज आमच्या कुटुंबासोबत या तालुक्यातली या जिल्ह्यातली लोक जोडली गेलेली आहेत। त्यामुळं त्यांचा सामाजिक सेवेचा वसा आणि वारसा आज पुढे घेऊन जात असताना आम्ही सगळे मिळून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा मोठ्या मालकांप्रती एक भव्य अशा पद्धतीचं काम या तालुक्यामध्ये समाजसेवेच्या माध्यमातून उभा करू अशा पद्धतीचा विश्वास आज मोठ्या मालकांच्या पवित्र पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो। या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज हजारोच्या संख्येनं लोक या ठिकाणी मोठ्या मालकांप्रती सद्भावना व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आलेले आहेत। त्यांचंही मी त्याचबरोबर जिल्ह्यातूनही अनेक लोक आज येऊ घातलेत। त्यामुळे सगळ्यांचंच मी परिचारक कुटुंबियाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो। निश्चितच मोठ्या मालकांसारखा सेवावृत्ती धर्म घेऊन पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला गरजू लोकांपर्यंत जायचंय। आपल्याला समाज एखाद्याचं चांगलं नाही करता आलं तर ठीक आहे, परंतु एखाद्याचं वाईट करता कामा नये ही जी शिकवण मोठ्या मालकाने आम्हा सगळ्यांना कार्यकर्त्यांना दिलेली आहे ती आम्ही शेवटच्या घटकापर्यंत जरूर घेऊन जाऊ अशा पद्धतीच्या आज भावना मोठ्या मालकांच्या आज पवित्र पुण्यस्मरणाच्या निमित्ताने व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपण सगळेजण आलात या महारक्तदानाच्या संकल्पामध्ये आज अनेकांनी सहभाग घेतलाय। निश्चितच त्या सर्व रक्तदात्यांचं सुद्धा मी
परिचारक कुटुंबियाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. ओम शांती शांती.